कायद्यामध्ये सुधारणा करार म्हटलेला आहे. समलिंगी विवाहाला त्यांनी समर्थन केलेलं आहे. सामान्य कायद्याने विरोध केला. त्याच्यामुळे शिवसेनेची उभाटा देण्याची भूमिका काय आहे? नाही, अजून तो जाहीरनामा बघितलेला नाही मी. शेवटी इंडिया अलायन्सचा एक वेगळा जाहीरनामा असू शकतो. का लढतो आहोत ते इंडिया अलायन्स. महाराष्ट्रात महाविकास आघाडी, इंडिया अलायन्सचा जाहीरनामा स्वतंत्र असेल. महाविकास महाराष्ट्रातले काही विषय घेऊन एक स्वतंत्र जाहीरनामा काढू शकते. कारण शेवटी या राज्याचे प्रश्न वेगळे आहेत, राष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्र आणि राष्ट्र याच्यामध्ये आता कोणतीच दरी राहणार नाही. तेव्हा जाहीरनाम्याचा अभ्यास करू आम्ही त्यांच्या, पण प्रखर राष्ट्रवाद हा आमच्या जाहीरनाम्याचा आधार असेल. घटक पक्ष आपल्याकडे यायला इच्छुक असताना त्यांना आपल्या चिन्हावरती लढा असं सांगितल्यामुळे त्याला अशी चर्चा देखील होते. नाही, मला असं वाटत नाही. आमच्या चिन्हावर लढा असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय. छत्रपती शाहू महाराज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरच लढत आहेत. ही जर आमची जागा असेल किंवा अन्य पक्षाची जागा असेल तर त्या पक्षाला वाटणार की माझा एक खासदार माझ्या चिन्हावर वाढावा. ती संघटना कायम ठेवूनही त्यांना लढता आलं असतं. आम्ही त्यांची संघटना आमच्यात विलीन करा असं कधीच सांगितलं नाही. पण आज या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे राजकीयदृष्ट्या, शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे या दोन नेत्यांविषयी या राज्यामध्ये प्रचंड सान. आणि जर तुम्हाला जिंकायचं असेल तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांच्याबरोबर राहून त्यांच्या चिन्हावर तुम्हाला लहान पक्षांना लढावं लागेल अशी एक भूमिका आमची आहे. आणि त्याचा फायदा त्या लहान राजकीय पक्षाने